नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे आहे आपलं टोकन यंत्र. हे टोकन यंत्र आपण दुकानातून घेताना घेऊन येतो आणि नंतर माहिती आहे का याला सेटिंग करायसाठी आणि याला फिटिंग करायसाठी आपल्याला प्रॉब्लेम येतो. तर ते तुम्हाला मी 10 मिनिटांमध्ये कसं फिट करायचं हे तुम्हाला सांगणार आहे. थोडं याचे स्पार्ट पाहा पहिले. हे वाली जी कॅप आहे हे जे लावलेली आहे हे कॅप आहे आणि दुसरी नंतरची माहिती आहे का दुसरी एक कॅप आहे ते म्हणजे ह्या दात्याची साईज कमी करण्यासाठी तुम्हाला एक वर्तुळच लावून टाकतो. हे वर्तुळच अशी दाबले तरी लागून जाते. याच्यामध्ये 2 नट बोल्ट आहे, स्क्रू आहे. ते स्क्रू टाकले का हे याची हाईट कमी होऊन जाते. आणि हे दात्याचं अंतर कमी जास्त करण्यासाठी आपल्याला जेवढा अंतरावर पाहिजे तर याच्यामध्ये नंबर आहे. याला 7 नंबर, 8 नंबर, 10 नंबर, 9 नंबर असे 4 आहे प्लेट. हे मी पहिल्या सुरुवातीला थोडंसं फिट केलं आहे. तर इथं माहिती का 7 नंबरची प्लेट फिट केली. हे आता याचं अंतर पडत आहे 10 इंचावर. आणि हे आहे चक्रे. तुमच्या डिझाईननुसार माहिती आहे का चक्री तुम्हाला वापरता येईल. कोणती वापरायची, का वापरायची, कोणत्या यायला नाही का तुम्ही नंतर तुमच्या याच्यानुसार सेट करू शकता. आता तुम्हाला खोलाचं कसं, हे दाते हे करायचे कसे, अंतर कमी जास्त करायचं कसं हे सांगतो. या थोडेसे इकडे. इथे एंड आणि स्टार आहे. इथल्या एका दात्याला आणि हा एका दात्याला 2 नट असतात. कसे असतात दाखवतो तुम्हाला. एक आता कॅप लावून आहे. हे कॅपचे पहिले नट खोलून टाका. हे कॅपचे नट खोलले. आता खोलताना का करा, हे स्टार्ट जे सुरुवातीची जी प्लेट आहे ती पहिली स्टार्टवालीला 2 नट असतात. हा फक्त 2च ठिकाणी नट राहतात, बाकीच्या दात्याला नट नाही. हे स्क्रू असतात, हे खोलाचे. हे इकडले खुलाचे नाही. आता हे खुलाचं कसं हे तुम्हाला सांगतो. हे खुलले, याचे नट बोल्ट खुललेले आहे. आपण झाला निघाला आहे. आता निघाला तशाच पद्धतीने ही वाली प्लेट निघणार. अशा पद्धतीने हे पूर्ण दाते खोलून टाकायचे. पूर्ण खोलायचे. आपल्याला हे इथं 7 नंबरची लावलेली आहे, पण तुम्हाला जे येणार कंपनीकडून तर इथं माहिती का दाता लावून मिळेल. दाताला पण असे 2 नट आहेत. तर तिथं तुम्हाला जेवढं अंतर करायचं आहे यात ही वाली प्लेट बसवायची पहिल्या सुरुवातीला. हा दाता काढून घ्यायचा, पण हे व्यवस्थित म्हणजे याच्यासाठी कापूस सांभाळून करायला लागते. याची सेटिंग बिघडली नाही पाहिजे. हे मागे पुढे होऊ शकते, याच्यामुळे थोडंसं लास्टचा दाता काढताना सांभाळून नाही. याची नटं पहिले ही वाली प्लेट टाकून याचे नटं पहिले कसून घ्यायचे. जसे मी हे कसलेली आहे मी टाईट केली आहे, फिटिंग केली आहे. तर अशाच पद्धतीनं पूर्ण असे दाते निघणार. संपूर्ण अशा प्लेटा काढता येते. ठीक आहे. आणि फिटिंग पण करताना हवाल्याच गाल्यातून फिटिंग केल्या जाईल. हवाल्याच गाल्यातून फिटिंग होणार. तुम्ही कोणताही दाता कसा फिट होणार नाही.
हे आता आपण फिटिंग करून घेऊ. हे झालं आहे आपली फिटिंग. हे 2 स्क्रू आहेत इथं. हे टाईट करून घेऊ. हे झालं आहे फिटिंग. झालं, तुम्ही बघू शकता पूर्ण टोटली कंप्लीट झालं. झालं आता पूर्ण कंप्लीट झालं आहे. आता तुम्हाला तुम्हाला चक्र दाखवलं होतं कोणत्या हा वाला. हा चक्र कुठे आहे? याच्यामध्ये फिट आहे. तसं पहिल्या सुरुवातीला माहिती आहे का, इथला एक लाक आहे का, हा असा प्रेस करा. पहिले एक झाकण काढा. दुसरा लाक आहे का, दुसरा आहे. याच्यातले थोडंसं एक प्लेट आता थोडंसं गडबड झाली आहे. इथून तुम्ही नाणे टाकू शकता. आता हे वाले 2-3 जाते. आता इथं आपल्याला जाते किती लागले? 1 2 3 4 5 6 7. आता हे सारखे जाते नाही. तर मिनिमम आपल्याला एक दाता चालू ठेवणे, एक दाता बंद करणे, एक दाता चालू ठेवणे, एक दाता बंद करणे, अशा पद्धतीनं जर करायचं जर असेल तर याच्यामध्ये एक सर्वात सोपी आहे. आपल्याला तसं दाता खोलून पण काढता येते आणि बाहेरूनही काढता येते. हे ते स्क्रू दिले हे वाले खोलाचे. दूर निघलाय. याच्यातला का करायचा, हा वाल्या दाताचा, हा जो दाता जो खोलवता आहे आत्ता, हा याच्यातला स्क्रू हा काढून घ्यायचा. हे असं पकडून एका हातानं पकडून घ्या. थोडंसं अडचण येत आहे का? हा स्क्रू काढून घ्यायचा. सोडा. हा स्क्रू काढल्याने काय होते का, हा दाता आता बंद झालेला आहे. अशा पद्धतीनं अदामधातले तुम्हाला नाही का, एक दाता चालू एक दाता बंद, अशा पद्धतीनं हे करायचं जर असेल तर हवाला माहिती आहे का, स्क्रू काढून टाकायचा. काढून टाकला तर एक दाता ऑटोमॅटिकली बंद होते. बाकी काही करायची आवश्यकता नाही. चला तो फिट करून देऊ आता. हे पकडा. सुटली. सोड.
बस हां हे झालं आहे, फिट झालं आहे. हे अजून कॅप जशान तशी लावून द्यायची. समजलं मित्रांनो कसं आहे तर. बस आपल्याला 10 मिनटामध्ये पुरा ओके कंप्लीट करता येते. फक्त समजून घ्या का याच्यामध्ये नाही का जे कोणती वस्तू खोलत असताना थोडं सांभाळून, नाहीतर कसं होतं गडबडीमध्ये हे फक्त काही नाही वरताचे खोलत असताना फक्त प्रॉब्लेम आहे, फक्त दाते खोलत असताना. झालं मित्रांनो. जवळ घेतात जवळ बरोबर 10 इंचावर घेत आहे. 10 इंच. आता हे शॅम्पल आम्ही तुरीसाठी घेतला आहे, 10 इंचावर पडत आहे. बरोबर पडलं. 7 नंबरची प्लेट लावली आहे, आणि छान पडत आहे. 10 इंचावर शेतकऱ्यापर्यंत पोचला पाहिजे. व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो. त्याच्यामुळे कसं आहे, तुम्ही भलेचे याचा फायदा घेत नसाल पण दुसरा शेतकरी फायदा घेऊ शकतो. त्याच्यामुळं लाईक करा आणि सबस्क्राईब करा.